मंडळी, आता मी निघाली कार्यक्रमाला. तर चला म्हटलं आता कार्यक्रमाला जाऊन या. तर आता जात आहे कार्यक्रमाला. तर मंडळी, मी आता कार्यक्रमाला पोचली आणि छान डेकोरेशन केलं. इतकं सुंदर डेकोरेशन केलं आहे की छान. आणि सगळ्या बाया वगैरे सर्व आल्या आहे आता इथे. आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे छानपैकी. तर आता बघा, बाया हसून राहिल्या एकमेकीकडे पाहून. आता ती पण बसली आहे, छान शोकेश केला आहे, तिचं सोफा वगैरे सजव केलं आहे. ती पण बसली आणि तिच्या मिस्टरांना पण बसवलं आहे. आता तिची ओटी भरेल. तर छान ओटी भरेल, 5 जणी ओटी भरेल आणि तिचं अक्षवण करेल 5 जणी. तर बघा, आता तिचं अक्षवण सुरू झालेलं आहे. हाताला घाला होते तसं माहित नाही बाई, आता आपल्या वक्त काही पाहिलं नाही. आपण घुटण म्हणून नाही का, घुटणं आहे ना हाताला लावते. हाताला लावते मग ते अच्छा. तर हळदीचं लेपन आहे का ते? चंदनाचं. नाही धरून नातवाची हाऊस आजीला ती फार, नातवाची हाऊस आजीला ती फाळ. बाळासाठी बनवावं घेऊन घुंगऱ्याचे चाळ, बाळासाठी बनवावं घुंगऱ्याचे घेऊन चाळ. माहेला हा सांगा हो पेढा, मामाजीला सांगा हो पेढा. सासूबाई नातू होणार तुम्हाला, लागले डोहाळे सुनेला, लागले डोहाळे सुनेला. सासूबाई नातू होणार तुम्हाला. तर मंडळी, तिने आता लाडू उघडले आहे आणि अशी करत करत आता ती सर्वच प्लेटा उघडत आहे. तिची मुलगी होते हे बघून देवाच्या नशिबा समजा. आणि आपल्या हातात नसती, नशिबावर खेळ असते हा सर्व. तर बघा, काही ना तेवढ्या उघडते ना, उघडते असं
पाचही उघडल्या ना. पहिले सगळ्यात पहिले लाडू काढला. तर मंडळी आता एक बॉक्स आणला आहे, आता तो अनबॉक्सिंग करणार आहे. तर बघा, आणि त्याच्यामध्ये आहे केक आणि त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये आहे कॅन्डल. आता ती कॅन्डल लावायची आणि मग केक कट करायचा, मग झालं. आणि आता समोरचा कार्यक्रम सुरू होणार, देण्या घेण्याचा वगैरे नाही का, बायांना फराळ पाणी द्यायचं, नाश्त्याचं वगैरे देणं ते सुरू होणार. तर बघा आता समोर आता त्यांचा अक्षमन झाला आहे, केक कट झाला आहे आणि आता जे कोणी काही गिफ्ट वगैरे देतात ते सुरू आहे आणि केक पण असं कट झालेला आहे. आता ते एकमेकांना चारतील केक आता आणि मग झालं. मग एकमेकाला केक कापून मग आपलं हे देवाच्याच हातात राहते. पहिलेचे लोक म्हणत होते की लाडू पेढा उघडला तर मुलगा होते आणि जिलेबी उघडली तर मुलगा होते. हा एक नशिबाचाच खेळ असतो. पण आपल्याला 7व्या महिन्याचा हा कार्यक्रम करतो आता पिढी म्हणजे परंपरेनुसार आपण करत असतो ते 7व्या महिन्याचा कार्यक्रम. जसं आता चालत आलेलं आहे ते, तर आपण ते कार्यक्रम करतच असतो. त्यालाच म्हणते 7व्या महिन्याचे डोहाळे. तर मग आता सर्वजण ते हळदी कुंकू लावून वगैरे, कोणी काही पैसे देतात, कोणी काही कापड देतात आणि अशा प्रकारे छान चांगल्या प्रकारे कार्यक्रम तयार करतात ते. त्यालाच म्हणतात 7व्या महिन्याचे डोहाळे. छान 7व्या महिन्याचे गाणे म्हणतात, इतके सुंदर पाळणे म्हणतात आणि मी सुद्धा तिचं अक्षवण केलं. मी पण काही असं आणि झालं आहे आणि आता फोटो वगैरे काढत आहे. छान फोटो सर्वजण आम्ही अक्षवण करून अशा प्रकारे फोटो वगैरे काढणं सुरू केले आहे. तर बघा, आता कोणी आई बाबा आत्या असे फोटो काढले आहे